श्री स्वामी समर्थ. तर जय जय स्वामी समर्थ. दत्तगुरूंची सेवा हे आपल्या खरंच खूप छान प्रभावी सेवा असतात. दत्तगुरूंची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये खूप छान गोष्टी घडत असतात. आपले जर एकनिष्ठ, एक श्रद्धेने, एक मताने, एका चित्ताने जर आपण कोणतीही सेवा जर केली तर ते नक्कीच आपल्या गुरु महाराजापर्यंत पोहोचत असते. तर बघा, काही लोक असे असतात की देवासमोर बसून खूप काही मागतात, त्यानंतर त्याचे पाठीमागे खूप काही वाईट कृत्य करतात. मग त्यासाठी आपला महाराज कधीच त्यांच्यासोबत नसतात. बघा, अंतःकरणातला देव पण खरंच खूप वाईट असतं. त्याच्यामुळे ते अंतःकरण खूप शुद्ध ठेवावं लागतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जी काही सेवा करतो किंवा आपण कुणाचेही आपले हे चांगल्या हेतूने काम करतो, मदत करतो, तेव्हा आपलं अंतःकरण खूप शुद्ध असावं लागतं. निस्वार्थ सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. बघा, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळत असतो. त्यामुळे आपले चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तरच ते आपले स्वामी तुमच्या सोबत असतात. बघा, तर आपल्या जी काही हृदयामध्ये जर तुम्ही तुमच्या वाईट कृत्य आहे, वाईट विचार असेल तर त्याच्यामध्ये तुमचा अंधार असेल तर तुम्ही कुठल्याही जगाच्या मंदिरात कितीही दिवे लावले तरी काहीच उपयोग राहणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण कितीही खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असतं. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातले दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. कारण एका मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण हे संपलं की आपले माणूस संपला असतो. तर त्यामुळे आपल्या अंतःकरण खूप शुद्ध असायला पाहिजे. आपण कुठलीही सेवा करत असतो, म्हणजे आपण इतरांची मदत करतो तेव्हा आपण निस्वार्थ सेवा कुठल्याही, आता बघा बरेच जण काही करतात, देवासमोर बसतात आणि खूप काही इच्छा मागतात, खूप काही मन्नत मागतात. म्हणजे मग काही लोक आहेत ते नवस बोलतात, तर त्याची सेवाही करत नाहीत, पण नवस मात्र बोलून ठेवतात. त्याच्यामुळे त्याचे वाईट परिणाम लगेच दिसून येतात. मग ते काय करतात, म्हणजे बरेच काही इच्छा मनोकामना बोलतात आणि सेवा मात्र इतकीच करतात. आणि देवाला मागणं म्हणजे खूप असतं आणि सेवा म्हणजे काहीच नसते. म्हणजे काही सेवा करतात आणि म्हणजे सातत्य ठेवत नाहीत, मध्येच सेवा सोडून देतात. सातत्य नेहमी सेवेत असावे. आपण बघा, जोपर्यंत आपण सेवा करत नाही तर आपण म्हणजे सेवा जरी नाही केली तरी तुमचे कृत्य नेहमी चांगले असावे, विचार चांगले असावे. बरेच लोक तोंडासमोर चांगलं बोलतात आणि मागून खोटे धोका देत असतात. आजकाल माणसांची मनोवृत्ती म्हणजे जी काही वृत्ती आहे तर ती खूप वाईट होत चाललेली आहे. या कलियुगामध्ये खरंच खूप जे सत्य असतं तर त्याची खूप कठीण परीक्षा घेत असतो देव. आणि जी काही धोका देतो तर त्यांचं खूप चांगलं असतं असं कधीच नसतं. पण त्यांच्यासोबत कधीच आपले ईश्वर म्हणजे परमेश्वर नसतो. आणि आपण बघा, संयमाने आपले हे करतो तर ते टिकून राहत असतं. त्यामुळे दत्तगुरू नेहमी सांगत असतात की आम्ही काही वेडे नाहीत किंवा अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने किंवा घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेन, आयुष्यात सर्व दुःख दूर करेन. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिलेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याचा आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागतील. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन काय देणार देव. त्याच्यामुळे तुम्ही जी काही आहात तुमचे दत्तगुरूच नेहमी सांगतात, तुम्ही तुमचंच मेहनत करा, खूप छान मेहनत करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं भेटत असतं. बघा, बरेच काही लोक फक्त देवाला भरपूर काही मागत असतात पण सेवा काही करत नाहीत, वाईट कृत्य करतात. त्यांचं सातत्य नसतं, कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचं एकचित्त, एकनिष्ठ नसतात, विश्वास तर बिलकुल नसतो. धोका देणे, आपल्याला इतरांनाच आपल्या जवळच्याच लोकांना खूप धोका देणे, असे बरेच काही वृत्तीचे लोक असतात. तर त्यांच्यासोबत कधी स्वामी नसतात. त्यामुळे तुम्ही हे विसरून जा. कारण आपण बरेच जण म्हणतात की मी खूप स्वामी सेवा करतो, खूप काही दत्तगुरूंची सेवा करतो, पण माझ्यासोबत कधी वाईटच होत राहतं, चांगलं कधीच होत नाही. तर हे असतं. तर त्याच्यासाठी मग दुसऱ्यांसाठी चांगलं विचार करावा लागतं, दुसऱ्यांच्या आनंदात आपण सामील व्हावं लागतं, दुसऱ्यांचं आनंदी
दुसऱ्यांसाठी बघण्यात दुसऱ्यांचा हेतू म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांसाठी भलं करणे हेच आपलं कर्तव्य असतं आणि हे चांगलं असतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा काही स्वामी सेवा करतो तेव्हा निस्वार्थ सेवा करणे खूप महत्त्वाचं असतं. तर त्याचसोबत आपले स्वामीसोबत नेहमी पाठीशी असतात. म्हणून बघा स्वामी शक्ती ज्यांच्या पाठीशी त्यांच्या जी काही वेदना आहे तर त्याच्या नक्कीच सुटत असतात. तर त्यामुळे स्वामी हे नेहमी सोबतीला असतात. आणि तुम्ही जर मनोभावे जर दत्तगुरूंची सेवा करत आहेत, स्वामी सेवा करत आहे, तर तुम्ही समाजसेवा म्हणजे ज्याला गरज आहे गरजूंना मदत करा, दानधर्म करा, खूप छान विचार ठेवा आणि स्वामी विचार नेहमी आत्मसात करा. तर तुम्ही तुमच्या मार्गावरले सर्व अडथळे दूर होऊन तुमचे सगळे कामं मार्गी होतील. तर अशा प्रकारे स्वामी सेवा नक्कीच तुमच्या फळ देणारी ठरेल. आपल्या दत्तगुरूंची सेवा म्हणजे स्वामी सेवा याचे सातत्य ठेवा, प्रामाणिक काम करा. नेहमी आपले दत्तगुरू आपल्यासोबत राहतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.